संतापायी माथा ठेविता सद्भावी तिने भेटी देवा आपियाप मनवुनी संता अखंड भजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा साधू घरी देव कामधंदा करी पीतांबर धरी वरी छाया मनवुनी संता अखंड भजावे त्यांची पायी व्हावी लीन सदा नामा म्हणे देव इच्छे संत संग ते आम्हा जीवलग जन्मोजन्मी मनवुनी संता अखंड भजावी त्यांची पायी व्हावी लीन सदा विठ्ठल विठ्ठल जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारू मी आता हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपीश गोपीकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी वसुभानु सुती देवी प्रणामी हरिप्रिय वांछकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः यैव 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 हा यैव 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 हा विलंबकावाया लावियला कृपाळे हा विलंबकावाया लावियला कृपा यैव 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 हा विलंबकावाया लावियला कृपा ओ विलंबकावाया लावियला कृपा भाई विश्वामरे धवाचे लावियला कृपाळे विलंबकावाया लावियला कृपाळे
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया शुभटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठला 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 संतापायी माथा ठेविता सद्भावी तिने भेटी देवा आपिआप मनवनी संता खंड भजावी त्यांची पायी व्हावी लीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा मालक भगवान जो कधी योगियांच्या ध्यानात नाही महंताच्या नाही फडकऱ्याच्या नाही गडकऱ्याच्या नाही टाळकऱ्याच्या नाही वाजवणाराच्या बी नाही कीर्तनकाराच्या नाही भागवत कथाकाराच्या नाही रामनाचार्याच्या गायनाचार्याच्या आणि कीर्तनात कोण म्हणलं बसणाऱ्याच्या कीर्तनात बसणाऱ्याच्या सुद्धा नाही योगी याच्या ध्यानी स्वप्नात न येणारा परमात्मा या परमात्म्याचे लढिवाळ भगवत भक्त नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगतात देवाकडे जाण्याची गरज नाही कोणाकडं देवाकडे जाण्याची गरज नाही संतांच्या चरणावर जरी माथा ठेवला तो देव घरी येतोय नामदेवरायाला आल्याला अनुभव ते तुमच्या आमच्या पुढे प्रतिपादन करतात विठला कीर्तन सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचा परिहार देणं ते उचित आहे साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेने प्रभू रामचंद्राच्या कृपेने बजरंगबलीच्या कृपेने भगवान भोले बाबांच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे खांडवीवाडी या भाविकांच्या सहकार्याने व श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी ब्रह्मभूत नरहरी महाराज या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज श्री हरिभक्तीपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रल्हादजी महाराज भंडारी या 2 संत महंतांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थ मंडळीच्या प्रेरणेने संपन्न होत असलेल्या या नामसप्ताहातील नामयज्ञातील आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तनपुष्प 5व्या दिवसाचं कीर्तनपुष्प सर्व ग्रामस्थ मंडळी तरुण मित्रमंडळी महाराज मंडळी सर्वांच्या वतीनं माझ्याकडं आलेली सेवा तुका मनी मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशानेप्रमाणे माझे श्री गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज गहिनाथ गडकर बाबा मला जशी बुद्धी देतील तसं दिलेल्या वेळेमध्ये या अभंगावर आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळी त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक लोकप्रिय कीर्तनकार लोकप्रिय रामकथाकार आणि श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे जीवलक आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज लकडे दादा यांची उपस्थिती आहे हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे जुने सहकारी हरिभक्तीपरायण बंडू महाराज यांची उपस्थिती आहे हरिभक्तीपरायण आत्ता ज्यांची तुम्ही सुंदर चाल ऐकली संगीत विशारद अक्षय महाराज यांची उपस्थिती आहे माझ्या समेत आलेले संगीत विशारद गोड आवाजाचा धनी आमचे हरिभक्तीपरायण गणेश दादा वाघुंडे यांची उपस्थिती आहे उभा राहिलेले आमचे हे सर्व टाळकरी मंडळी इकडे उभा राहिलेले आमची सर्व गुरुबंधू महाराज मंडळी इकडले आमचे सगळे चेहरे परिचितच आहे आमचे दिनकर बाबा उत्तम बाबा प्रसाद महाराज अशोक बाबा गेले का
खाली बसले का? ज्यांची सुंदर कथा या ठिकाणी आपण श्रवण करतात 5 दिवसापासून, असे श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कीर्तनकार आमचे जिवलग आदरणीय माऊली भाऊ महाराज यांची उपस्थिती आहे. मृदंगाच्या साथीकरता महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पखवाजवादक आमचे जिवलग आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज भोसले यांची उपस्थिती आहे. गोड अशी साऊंड सिस्टम आहे. माझ्या समोर आलेले आमचे गहिनाथ महाराज आहे. आजचे सुंदर असे गोड यजमान संतपूजन ज्यांच्याकडे असे आमचे दाजीबुवा सुखदेवरावजी बेरगुडे, बरोबर, आणि लक्ष्मण विश्वनाथराव जगदाळे आणि हरिभक्तीपरायण सोपानरावजी जगदाळे, हे सर्व मंडळींच्या या उपस्थितीमध्ये गोड अशी साऊंड सिस्टम, बरं का, साऊंड सिस्टमच्या नावाने एकदा टाळ्या वाजा सगळेजण. बसणारापैकी बरीचशी महाराज मंडळी आहे ज्यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा सुयोग मला प्राप्त झाला. इथं खांडवीला येत असतो आपण, पण आमचे डॉक्टर सगळ्या महाराजांचं तैत, पण त्यांना वाटलं यांना कशाला सोडितं म्हणून यांनी आम्हाला जवळ केलं, नाही तर यांच्या डोक्यात सगळे बसणाऱ्याच्या बरेच जणांच्या डोक्यात आलं वाटतं. पण आमचे सचिन दादा सेरे यांनी संपर्क केला, म्हणे बाबा जमेल का? म्हणलं काय झालं ना जमाला तुका, म्हणे मग घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. दिलेल्या वेळेमध्ये आपण सेवा थांबण्याचा प्रयत्न करू. बसणाऱ्यापैकी कोणी महाराज असतील तर परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळीमध्ये लाभलेली भव्यता विठाला. जास्त वेळ न घेता दिलेल्या वेळेमध्ये आपण कीर्तन सेवा थांबिणार आहोत. अभंग 4 चरणाचा आहे, नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला म्हणतात, संतांच्या चरणावर एकदा माथा ठेवला का देव भेटतो, असं कोण सांगत होते पुढं बसलेले? नामदेव महाराज. कोणते? आपल्या कोणत्याच गावचे नाही, जे नामदेवराय होते ते नामदेव महाराज. अहो देवाकडे जाण्याची गरज नाही, तुम्ही संतांच्या चरणावर जरी माथा ठेवला तर देव भेटतो. नामदेवरायाच्या कीर्तनातून एक जण उठून उभा राहिला, कोणाच्या? नामदेव महाराजाच्या. आपल्या कीर्तनातून उठून उभा राहणं म्हणजे कीर्तन बंद करणं. नामदेवरायाच्या कीर्तनातून उठून उभा राहायला म्हणला, महाराज तुम्ही सांगतात संतांच्या चरणावर तुम्ही डोकं ठेवलं म्हणजे देव घरी येतोय, देव भेटतोय. असे कोणते संत आहे? आता तर इतके संत झाले महाराज. आता बसणाऱ्याला वाटतं कोण्या संताकडे जावं आणि संताला वाटतं कोण्या भक्ताकडे यावं. इतके संत झाले. ते संत कोणते झाले तुकोबाराय म्हणतात. प्रमाण दिलं भाऊनी. काय म्हणतात? भाऊनी प्रमाण दिलं. पोटासाठी संत झाले कलित बहुत. भरपूर संत झाले. कशा करता झाले? पोटासाठी. पण कोणाला म्हणतात महाराज पोटासाठी संत? जे दिलं. बरं का, चॅनल चालू इथं मग असू द्या ना. जे दिलं, बरं का, जे दिलं, जे त्याच्यात समाधान मानतात ते पोटासाठी नाही. देऊनही 2 किलोमीटरवर थांबणं यांच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणणं दाजी ठरल्याप्रमाणे नाही. यांना म्हणायचं पोटासाठी. पण दिलं त्याच्यात समाधान जर मानत असेल तर महाराज म्हणतात ते संत आहे. आता याच्या अगोदरचं महाराजांनी भाऊनी प्रमाण दिलं पोटासाठी संत. अहो मुखातून शब्द निघले लोक म्हणते बास काय कार्यक्रम झाला. त्याच्या जशा जशा प्रक्रिया असत्या सांगायचं तसं सांगतात. सजाती विजाती भेद, काही विनोद, काही जणांचं गोड सांगणं असतं. लोक म्हणतात वा काय गोड. पण तुकोबाराय म्हणतात अशा संताची कितीही सेवा केली, कितीही दर्शन केलं आणि कितीही भेट घेतली तरी देव घरी येणार नाही. आईशी याची करिता सेवा काय सुख होये जीवा. आणि त्याच्या अगोदरचं सुरुवात अशी मुखी बोली ब्रह्मज्ञान काया वाचा आणि धन. तुकोबाराय म्हणतात मुखाने ब्रह्मज्ञान सजाती विजाती भेद सगळं विनोद वगैरे सांगतात आणि तोंडाने धन मागतात.
अशाची किती जरी सेवा केली तर देव भेटणार नाही. मग देव भेटावा वाटत असेल तर मग कोणते संत आहे बुवा. आज आमच्या डॉक्टर साहेबांनी सुंदर अशी पत्रिका पाठवली, त्याच्यात माऊली महाराज साखरवाडीकर यांचा सुंदर असा फोटो टाकलेला होता. या ना, या शतकातले संत आहे. माझ्या साखरवाडीकर माऊलीच्या चरणावर डोकं ठेवा, देव भेटेल. सद्गुरू भीमसिंह महाराज, सद्गुरू नथुराम बाबा केराळकर असतील, मारुती महाराज अस्तापूरकर असतील, या संतांच्या समाधीवर डोकं ठेवा, देव भेटेल. मग तो साधक म्हणतो, महाराज तुम्ही सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही म्हणता संतांच्या चरणावर डोकं ठेवलं म्हणजे देव भेटेल, असे कोणते संत आहे ते सांगा. नामदेवरायांनी सांगितलं, बाबा तू विचारतो ते बरोबर आहे, मला माझा देव सोडून दुसरा देव आवडला नाही. नामदेवराय का गोड बोलतात बघा, माझा देव सोडून दुसरा देव आवडला नाही. पण आता आपल्याला एक देव आवडतो का अनेक देव आवडते? अनेक देव आवडते. आज कोणता वार आहे? शुक्रवार. आज आपला देव आहे जय संतोषी मातेच्या दरबारात. आणि शुक्रवार थांबला का शनिवार आला का बजरंग बली, रविवार आला मुवा घ्या सोमवा घ्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हा मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी, 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 तिवारी माझ्या मल्हारी तिवारी. असं म्हणजे अशी वाजविण्याची ताकद आहे. टाळ्या वाजल्या माझी, वाजवणारे लय भारी झालेत महाराज आता. नाही तर वाजवणाऱ्याचे प्रकार 3 होते पहिले. किती? हे काय आमचे बसलेले खाली बाबा वादक जनते आपले दिंडीतले ज्ञानबा तुकाराम, कणिक असली काय नसली काय सुरू. आमचे जुने सहकारी काय नाव आहे? आम्हाला माहिती आहे ना. उगं तुम्हाला विचारलं या मृदंगाच्या बापून आम्ही लय दिवस दिंडीमध्ये दोघं संगत होतो. असे वाजवणाऱ्याचे प्रकार 3 आहेत महाराज बरं का. पण आज चांगले वाजवणारे, गोड वाजवणारे आमचे योगेश दादासारखे. दादांच्या संस्थेतले विद्यार्थी, कालच आमच्या दादांचा वर्धापन दिन सोहळा झाला वारकरी शिक्षण संस्थेचा. काय विद्यार्थी होते महाराज त्यांच्या संस्थेतले, वादक गायक, काय गोड आवाजाचे. अरे महाराष्ट्रातल्या लोकप्रिय कीर्तनकार आमचे जीवलग आदरणीय कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांनी तोंड भरून कौतुक केलं दादाच्या विद्यार्थ्याचं. काय फेक दिली महाराज प्रमाणाची त्यांनी. असे विद्यार्थी बनलेले गोड गोड पखवाजे महाराज. पण इतके गोड आहे महाराज, आमच्या काळात हे नव्हतं. दोन्हीकडून बी, धुमाकून बी नाही पुढीकडून बी नाही. हे गायक ना आम्ही वादक होतो त्या काळात. मी 22 वर्ष मृदंग वाजवलेला आहे. तुमचे वडील ना आम्ही संगत, पमा दादा मी. त्या काळात आम्हाला दोन्हीकडून, तुम्हाला एवढ्या सुविधा असून बी त्या स्पीकरवाल्याला कडक कर, कडक गेन धुमाकड बेच दे इकडून पुन्हा कडक. अहो आमच्या काळात काय महाराज, त्या पखाचं त्या सोडून कीर्तनकाराला दुरीला मैक होते. जर कधी साहेब वारं आलं ना आणि तो मैक जर इकडे गेला ना तर महाराज बी तिकडं. पखाचा विषयच नाही. तुम्हाला खोटं वाटण योग्य दादा, आम्ही 200 टाळकरी 2-2 पखाचे सांभाळीत होतो. किती? बिगर स्पीकरचे गडकऱ्याचे सप्तेराज आहे, टाळकऱ्याचा असा घेरराज आहे. आणि काय महाराज तो नाच. जाऊ द्या, आधी इंगळेन मग सगळे आमचे इंगळे दादा राजे, त्यांना सुद्धा दोरीलाच माहीत. आता सुविधा लई चांगले. आपला विषय असा चालला होता, वाजवणाऱ्याचे प्रकार आता सध्या लय गोड वाजणारे माणसे महाराज. एकाहून एक बळी गोड वाजणार. नाही तर वाजवणाऱ्याचे प्रकार 3 झाले. मी सतत सांगत असतो, वाजवणं वेगळं, बदडणं वेगळं आणि तिसरं ठोकणं वेगळं. बरं का? चांगला कधी वाजवणारा जर असेल बरं का, हे बसणाऱ्याने तुम्ही टाळी वाजली म्हणून बोलतो बरं का गुरुजी. चांगला वाजवणारा कधी असेल ना, अहो या अंगात येणं म्हणजे तरी काय, ही तालाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? इकडं तरुण मंडळ बसलेली, कशाची ताकद आहे? तालाची. किती भारी बँड वाजू द्या, पण त्या बँडवाल्याने जर मुंगळा कधी वाजला, खरं सांगा, तसं अंगात गुदगुले होत्या का नाही?
तुम्ही कोणते गाणे वाजू द्या, फक्त त्या बँडवाल्याच्या कानात म्हणून आमच्या तर मुंगळा मुंगळा. आणि मग एकदा त्याने मुंगळा वाजल्यावर मग बघा ह्या मुंगळ्याची गर्दी. हा 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 हा. हे हसू नका, ही तालाची ताकद आहे. हे तुमच्या लक्षात नसलं आलं ना, तुम्हाला मी तालाची ताकद सांगतो. हे पुढं बसलेले तात्या कुठे आहेत, मी सांगत असतो सतत बरं का. तुम्ही कुस्ती पाहिली का, कुस्ती खेळली पाहिली, पहिलं नाही का कोणी इथं, म्हणजे आपल्याला कुस्ती नाही लावायची. म्हणजे याचा अर्थ असा ते दृष्टांत लक्षात आला पाहिजे. साहेब आता कुस्ती चालू आहे बरोबर, मी तालाची ताकद सांगतो तुम्हाला. दृष्टांत हा सिद्धांत करता असतो, तालाची ताकद सांगतो. असं कडवं धरलेलं आहे, आतमध्ये कोण आहे, हलकीवाला आहे बरोबर आहे की नाही, आणि दोन पहिलवान आहे, बसणारे असे खाली बसलेले कडं धरून सनी. एकदा हलकीवाल्याने टिपरू टाकलं, एक पट नद्दडांग नद्दडांग नद्दडांग, लगेच नाही वाजायचं ते सांगतोय मी. एकदा एक पट, नंतर दुप्पट, नंतर दादा तिप्पट, आणि नंतर चौपट, नद्दडांग 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 नद्दडांग. असं केलं का, ही हलकी कोणाच्या अंगात घुसायला पाहिजे. बरोबर बोललात, कोणाच्या, पहिलवानाच्या. बसणाऱ्याच्या बिंबीला काही धाका आहे का, जे साईटला बसलेले ते. पण एकदा हलकीवाल्याने एकपट दुप्पट तिप्पट चौपट केलं, कुस्ती लवकर होत नाही. पहिलवानाच्या डोक्यात एकच असतं, कोणती पक्कड टाकायची, कोणता डाव टाकायचा, कोणतं कडवं टाकायचं, आणि पहिलवान कसा चित करायचा, हे कोणाच्या डोक्यात, पहिलवानाच्या. बसणाऱ्याच्या डोक्यात एकच असावा, कोण पडतो त्याने पुढचं डोकं लावू. पण कुस्ती लवकर होत नाही, आणि बसणाऱ्याला दम निघत नाही. लवकर न झाल्यामुळं बसणार कसं करतो, ते एकपट दुप्पट चौपट सुरू झाली का बसणार हो हाती हातात घालतो असा. खेळणारे खेळते, पण बसणार ते बी हातपाय असे थरथर कापून. तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा, मी हे सगळं अनुभवातलं बोलतो तुम्हाला. बसणारं कसं करता, आणि जेव्हा मग हात दुसऱ्याच्या इथं लागतो बसणाराच्या, मग शेजारचा म्हणतो आप्पा काय, ते म्हणे मी बिंगीत होतो. अरे बिंगीणार आहे तिथं, बिंगीत तू येणार का म्हणून देतो. ही कशाची ताकद आहे, तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणून सांगतो. कशाची ताकद आहे, तालाची ताकद. चला आता हे थांबतो, इथं बसलेल्या माता बहिणी, एक आजी बसलेल्या, त्यांच्याकडे कोणी बघू नका. नागपंचमीचा झोका आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आमच्या तरुण बहिणी एकदा झोका खेळायला लागल्या ना, अशा स्पीडने झोका खेळतात महाराज, काही काही पुरी डायरेक्ट त्या झाडाचं पानच तोडून आणतात तोंडात. आजीला झोका खेळता येत नाही, पण आजी त्या झोक्यापाशी अशी उभा राहते. आमच्या बहिणीचा झोका इकडून तिकडं तिकडून इकडं गेला, आणि झोक्याची एकदा स्पीड वाढली, आजीला खेळता येत नाही, पण त्या झोक्याचा ताल आजीच्या अंगात घुसतो. मग तिकडं झोका गेला आणि इकडं झोका आला का आजी अशी करते, हुई आणि हुई आणि हुई. अरे होई काय, अहो ही ताल सांगतोय तुम्हाला, ताल. ही तालाची ताकद आहे. नाथ महाराजांनी ही ताल तुम्हाला आम्हाला आणून पाहिला, पण नाही महाराज कोणी नाही. आता कोणता झाला, रविवार. सोमवारी काय करतो, अख्खा उघडा होतो. हो खंडेरायाच्या मंदिरातून आला, अख्खा उघडा होतो. जिथं जागा तिथं तिथं भस्म. बम भोले कटलं की डायरेक्ट कळी शिकलं की महादेवाच्या मंदिर, ते तिकडूनच भोले बाबा म्हणतात इकडे येऊ नको, तू लय देवाकडून आला, इकडे येऊच नको. पुन्हा मंगळवार आला का ते देव, बुधवार आला का बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, गुरुवारी 3 शीर 6 हात. म्हणजे आपला एक देवच नाही चित्तात, 8 दिवसाचे 8 देव. नामदेवराय म्हणतात, माझ्या चित्तात दुसरा देवच नाही, एकच एक धरीला चित्ती. आणि आम्ही रुक्माई जापती. महाराज म्हणता, एक गाऊ आम्ही काम नाही आता आणि कापी
आमच्या चित्तामध्ये महाराज म्हणता एकच देव आहे आणि चित्तात एकच असावा. एक असल्यानं माणूस तरतं बरं का. चित्तात एक असला ना तो धावून येतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2 माणसं नाथसागरात गेले. कशा करता? पाहुण्याकरता. पण दोघंही त्या चक्रात अडकले. ते भाऊरा म्हणतात त्याच्यात. आपल्या हिंदू भक्तांनी धावा केला आजच्या देवापासून. संतोषीमा धाव, लगेच तीरसो, लगेच व्याघ्रावर बसू, लगेच शनिवारच्या देवाला बजरंगबली, लगेच खंडेराया, बंभोले, सगळ्या देवालाची आराधना केली. संतोषी माता निघल्या महाराज. आणि संतोषी माता जवळजवळ येत नाही. तर आपला जो हिंदू भक्त आहे ना, 2 गेलेले पाहुण्यात, एक हिंदू आणि एक मुस्लिम, दोघं गेलेला आपला एकच चालू. संतोषी माता जवळजवळ येत नाही. म्हणतो संतोषी मातेचं काही खरं दिसत नाही. लगेच दुसरा देव जवळजवळ येत नाही. याचं बी काही खरं नाही. असं म्हणता म्हणता फुगून वर आला. कुठं? पाण्यात फुगून वर आला. नाकात तोंडात पाणी गेलं. पण मुस्लिम भक्ताचं एकाच देवाची आराधना चालू होती. अल्ला धाव, अल्ला धाव, अल्ला आला बी आणि याला घेऊन गेला बी. ह्यो आपला कशामुळे झालंय? चित्तात एक आहे. एक चित्तात जर असेल तर देव येण्याकरता वेळ लागत नाही. तसं नामदेवराय म्हणतात आमच्या चित्तात फक्त एकच होतात. पण साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानोबर आहे. आळंदीवरून पंढरपूरला आले. पंढरीश परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं ज्ञानोबरायाने. आणि ज्ञानोबराय म्हणतात देवा आम्हाला असं वाटतं तुमचं दर्शन करावं आणि तीर्थयात्रेला प्रस्थान करावा. कोण म्हणतं? पुढं बसलेले. संपलं आपलं कीर्तन. कोण? ज्ञानोबराय. ज्ञानोबरायासारखे योगी होणं नाही, ज्ञानोबरायासारखे संत होणे नाही. ज्ञानोबराय जर तीर्थयात्रेची अपेक्षा करतात, बसणाऱ्यांनी करावं का न करावं? काही म्हणतात महाराज कुठे जायची गरज नाही. काय म्हणते ते? तुम्हाला सांगतो, सप्त्याला वर्गणी देणाऱ्याच्या प्रमाण पाठे, कीर्तनाला येणाऱ्याच्या प्रमाण पाठे, कीर्तनाला न येणाऱ्याच्या पाठे, वारी करणाऱ्याच्या पाठे, वारी न करणाऱ्याच्या पाठे. ते म्हणते महाराज कुठंच जायची गरज न लगती सायास. आणि याच्या पुढं तर वेगळंच बोलतो. आम्ही असं ऐकलं होतं कीर्तनात, म्हातारीची जर सेवा करीत असेल तर त्याला कुठंच जायची गरज नाही. कोणाची? आईबापाची नाही, म्हातारीची. पुन्हा काय म्हणतो? तुम्हीच म्हणतात नव्हते सकाळचं काहीतरी सकळ तीर्थाची ज्ञानोबराय म्हणता रे हो, आई वडीला ती सेवा असेल तर त्याला कुठं जायची गरज आहे. पण ती सेवा कशी पाहिजे? आजच्या तुमच्या आमच्यासारख्यानी म्हणा होई ते. म्हणजे आम्ही बी आलो त्याच्यात. तुमच्या आमच्यासारखे काही पोरं, तरुण पोरं मंदिरापाशी बसतात महाराज पारापाशी. काही पोरं काय म्हणते, तू काही म्हण गाडी एकदा म्हातारा हाता घालून काढल्याशिवाय. ते दुसरा म्हणतो लय मनातलं बोलला रे तू, लय मनातलं बोलला तू. आज हान उद्या मी हाणलाच समजा, तुला मेसेजच आला समजा. अशाने म्हणा होय प्रमाण. अहो आहे खरंय, वडिलांची सेवा असेल तर त्याला कुठं जायची गरज नाही योग दादा. पण ती आई वडिलाची सेवा माझ्या संत श्रेष्ठ रोहिदास महाराजासारखी असावा. रोहिदास महाराजांचा जो व्यवसाय आहे ना ठरलेला तो चालू होता. सुंदर असा ते व्यवसाय चालू आहे. दाढी आहे, जटा आहे, टिलक लावलेला आहे, पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात आहे आणि पुंडलिक राय निघलेले बरं का. दंत हे अभंग आहे ना शेपक आहे दादा, पण मनाला लय गोड वाटतो. मला काही एवढं म्हणता येत नाही पण मन प्रयत्न करीत असतो मी. अभंग कानाला लय गोड लागतो पण संप्रदायाला मान्य नाही. शपक आहे. पण ते चाललं होतं कुठं? तीर्थयात्रेला. आई बाप बाईल खांद्यावरी आणि पुंडलिक पुढं काशी यात्रा तरी पुंडलिक, काशी यात्रा तरी पुंडलिक, काशी यात्रा तरी पुंडलिक, काशी यात्रा तरी पुंडलिक, काशी यात्रा तरी. आई बापाच्या गळ्याला मोरी वाईल खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला मोरी वाईल खांद्यावरी पुंडलिक, काशी यात्रा तरी पुंडलिक, काशी यात्रा तरी पुंडलिक, पुंडलिक पुंडलिक काशी यात्रा तरी. खांद्यावर बायको आहे. ज्याला वाटतं ना तीर्थयात्रा सफल व्हावा, हे आजचं उदाहरण नाही. चराचर भूचर हे येण्याच्या अगोदरचं उदाहरण आहे दादा. हे
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्याच्या अगोदर नंतर पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आले. पुंडलिकराय अगोदर गेले. मग त्यांचा आपण संदेश आदर्श घ्यायला पाहिजे की नाही. ज्याला तीर्थयात्रा सफल व्हावं वाटत असेल ना साहेब त्याची, तर त्यांनी बायको कुठे घेतली पाहिजे. याला विनोद समजू नका, हे तुम्ही हसू नका, खरं आहे ते. आणि आईबापाच्या गळ्याला काय बांधली पाहिजे, त्याला काय झालं हो म्हणतात तसं नाही ते. नाही तर काही जण म्हणते ना लय भारी सांगितलं राव, मग आता हे तर करायलाच पाहिजे. याला विनोद समजू नका, ही वस्तुस्थिती आहे. खांद्यावर तरणी ताठी धर्मपत्नी आहे, आईवडिलाच्या गळ्याला दोरी आहे. शेवेबद्दल बोलतो. चपलीचा अंगठा तुटला असं महाराज म्हणतात. आमचे बाबा सांगायचे चपलीचा अंगठा तुटला. विचारलं का हो इथं चर्मकार मामाचं दुकान आहे का. एक जण म्हणे आहे का काय विचारत, ती पुढं दिसलेली ते महाराज पुंडलिकराय गेले. खांद्यावर बायको आहे, आईबापाच्या गळ्याला दोरी आहे. रोहिदास महाराजांनी पाहिलं कोण पुरुष असतील हे. खांद्यावर वेगळंच आहे, वयोवृद्ध माणसं आहे, पण शहाणा माणूस डोकं लावित नसतो. आणि जो डोकं लावित नसतो तो शहाणा नसतो. शहाणा माणूस जास्त डोकं लावत नाही. चल बसलेले रोहिदास महाराज म्हणजे काय म्हणता. काही नाही, हे चप्पल घेतली महाराजांनी, एक चूक घेतला खेळा. महाराजा कार्यक्रम सुरू केला. पुंडलिकरावनी बोलायला सुरुवात केली. माळी भरपूर दिसतात गळ्यात, तिलक लावलेला आहे, कुठं तीर्थयात्रेला. महाराज म्हणले काय बाबा आमचं काही तीर्थयात्रेला जाणं होत नाही, सगळे तीर्थ इथंच आहे. झालं ना महाराज हे बोलणं. चप्पल झाली आणि टाकली खाली, पायात घातली. पुंडलिकरायने ऐका बरं, पायात चप्पल घातली, खिशात हात घातला, नाणं काढलं आणि रोहिदास महाराजांच्या हातात दिलं. आणि आता या शहाण्या माणसाने बोलायला सुरुवात केली. आपण अशा अवस्थेत कुठं चालला. ते मी काशीला चाललो. रोहिदास महाराज म्हणतात भाग्यवान आहात, ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिला ती माताही भाग्यवान. भाग्यवान म्हणजे पण बोलण्याची पद्धत काय रोहिदास महाराजांची. दादा आमचं तीर्थयात्रेला जाणं होत नाही, पण तुम्ही काशीला चाललाच आहात तर एक काम करा, मला जो दिलेला पैसा आहे ना तो तुमच्या हातात घ्या. आणि हा पैसा तुम्ही काशीला गेल्याच्या नंतर त्या काशीच्या गंगामयाचं स्नान करत असताना आठवण करा आणि हे नाणं गंगेत टाका. आणि त्यांना सांगा हे रोहिदास महाराजांचं नाणं आहे. ते पुंडलिकरावांनी धर्मपत्नी खांद्यावर घेतली म्हणजे ते बुद्धिजीवी नव्हते अशातला भाग नाही, फार बुद्धिजीवी होते. तुमच्या मनाने जे धर्मपत्नीचं ऐकतात ते बुद्धिजीवी नसतात असं नाही, फार बुद्धिजीवी असतात ते. त्यांनी सांगितलं आत्ताच तुम्ही म्हणले सगळे तीर्थ इथंच आहे, इथंच आहे म्हणतात. मग हे नाणं हा पैसा काशीला तुम्ही आमच्याजवळ देतात आणि त्या गंगेमध्ये टाका म्हणता. हे नाही का तुमच्याजवळ इथं हे पाण्याचं साचलेलं, त्याला आपण काठोट म्हणतो, रांजण म्हणतो, फुटल्याला रांजण म्हणतो. तुम्ही हिलाच काशी समजा ना. रोहिदास महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, तुमचं म्हणणंच येतं ही बी काशीचे. घेतलं नाही पुंडलिकरावने हातात नाणं आणि टाका म्हणे त्या पाण्यात आणि बोलायला सुरुवात केली. ए काशीची गंगा मैया, हे रोहिदासाचं नाणं याचा अंगीकार कर. अहो महाराज पैसा पाण्यात टाकल्याबरोबर माझ्या काशीच्या गंगा मैयानी पाण्याला सुद्धा परिश होऊन नाही दिला त्या नाण्याचा. असा त्या काठोटीतून हात बाहेर काढला आणि वरलीवर असा पैसा पकडला आणि हात अदृश्य झाला. हे पुंडलिकरावनी पाहिलं. कोणते पुंडलिकराव? दानवे नाहीत. पुंडलिकराव हे जे होतं ना खांद्यारलं येऊ असंच घेतलं. वा मी म्हणलो फक्त इतक्या जोरात नाही आदळ, तीर्थयात्रा झाली असती का महाराज. मी उगा आपला अंदाजी म्हणजे असतो धरलं, फक्त खांद्यारलं घेतलं आणि हळूच खाली ठेवलं. असं असं घेतलं आणि खाली ठेवलं. आणि मग काय केलं पुंडलिकरायांनी काय केलं, आपली धर्मपत्नी खाली ठेवल्याच्या नंतर आपलं हे डोकं संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांच्या चरणावर ठेवलं आणि विचारलं महाराज ही गंगा कशी आली. त्यांनी सांगितलं मोठा इतिहास आहे. त्यांनी सांगितलं हो ही शेंडी आहे, शेंडीला दोरी आहे आणि आतमध्ये पाळणा होता, त्याच्या संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचे आई आणि वडील झोपलेले होते. असा जरी खेळा मारला तर झोका दिला जात होता. ज्यांची अशी सेवा आहे महाराज म्हणतात त्याला कुठं जायची गरज नाही. काय माऊलीची सेवा कमी होती का. तरीही माऊली तीर्थयात्रेला जाण्याचा अट्टहास करतात. देव म्हणतात ज्ञानोबा आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला जाऊ नका म्हणून, जा ना. नाही देवा मी इथं कशा करता आलो, असं वाटतं तुमचं दर्शन करावा आणि आमच्याबरोबर नामदेवरायाला घेऊन जावा. नामदेवरायाचं नाव घेतल्याबरोबर नामदेवरायांनी पळ काढायला सुरुवात केली.
त्यावेळेस नामदेवरायला देव म्हणता, नामा थांबा. काय म्हणतात माऊली? ते म्हण, देवा तुमच्याशिवाय आपल्याला दुसरा देवच नको, मला कुठे नाही जायचं, तुमच्या बिगर मला करमत नाही. त्यावेळेस भगवान म्हणतात, नामा ज्ञानोबा आणि मी काही वेगळा नाही, तुम्हाला जावाच लागेल ज्ञानोबराय बरोबर. ज्ञानोबराय म्हणजे मीच आहे आणि तूही मीच आहे, तुला जावं लागेल. नामदेवराय म्हणतात, तुमचा आग्रहच आहे तर मग जातो. मग नामदेव महाराज तुम्हाला मला सांगतात, मी ते कोणता अनुभव सांगतो, या संताकडे या संतांच्या चरणावर डोकं ठेवा, देव भेटेल. कोण्या संत? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर नामदेव महाराज म्हणतात, मी अनुभवलं. तीर्थयात्रेचा प्रसंग तुमच्या आमच्या पुढं मांडतात नामदेव महाराज. ज्ञानोबरायच्या चरणात डोकं ठेवलं, देव भेटेल. सोपान काका, मुक्ताई, ते लोक म्हणले, तसं नका सांगू, अनुभव सांगा कोणाला भेटला म्हणून. ज्ञानोबरायचं दर्शन केलं ना, देव भेटला ना, मग नाव सांगा ना त्यांचं. आता सांगणारे बी अधिकारी होते महाराज. नामदेव महाराज म्हणजे काही तुमच्या आमच्यातले नामदेव नव्हते. नामदेवरायचा अधिकार 2 मिनिटात पाहू. नामदेवरायांनी कीर्तन करावा, विश्वाच्या मालकाने कीर्तनात येऊन नाचावा. नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुणे देवनाथ पांडुरंग. कधी मने दिलं महाराजांनी. नामदेवरायांनी कीर्तन करावा, विश्वाच्या मालकाने कीर्तनात येऊन नाचावं. काशीवरून कबीरदास महाराजांनी श्रोता म्हणून कीर्तनात बसावा. कोणी? अशोक महाराज, कबीरदास महाराज, तुम्ही जसे बसलेत ना तसं श्रोता म्हणून. आणि देवाने नाचत असताना देवाची विधेय अवस्था तयार व्हावा. श्रोता नाम कबीरदास महाराजांनी म्हणावं, ए देवा, तू ज्याच्या कीर्तनात नाचतो ना, जरा स्वतःकडे बघ, काय झालं टाळकरी. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई मने नामदेवरायांनी कीर्तन करावा, देवाची विधेय अवस्था तयार व्हावा. आणि कबीरदासाने सांगावा, जरा स्वतःकडे बघा. असे अधिकारी नामदेव महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू, नामदेवरायांनी भजन करावा.
आणि नामदेवरायाच्या भजनाने लोकांनी एकत्रित यावा आणि आनंद घ्यावा. बरं का, कशाचा आनंद घ्यावा महाराज? हे आता आनंद घेणारी भजनी अशी आमची दादासारखी यांची भजनं म्हणजे 1 तास 2 तास नाही, रात्र न कळी. अशा भजनाने डोके दुखायचे नाही तर काय. एक विनोदाचा भाग द्या सोडून, पण रात्रंदिवस त्यांनी भजन करावं. आणि 100 लोक गेले व नामदेवरायाकडे भगवान औंढे नागनाथाच्या दरबारात. म्हणे ओ महाराज, भजन बंद करा, भजन बंद करा. आणि हे गावातले कोण प्रमुख प्रतिष्ठित म्हणजे मेन माणसं, मुखिया, बंद करा. आता आमच्यासारखे म्हणले असते ठीक आहे. नामदेवराय म्हणले नाही, देह जावो अथवा रावो, आमचा देह गेला तरी चालेल, भजन बंद होणार नाही. पण 100 लोकांपुढे एकले नामदेव काय करणार आहे? 100 लोक. अर्ध्याच मिनिटात सांगतो, 100 लोक काशीला गेले. कुठे गेले? काशीला. पै दिंडी आता निघली ना, 20 जानेवारी मुंबईची वारी. असे दिंडीला चालले. बरं का, आता ती दिंडीला चालले, येरी दिसतात पण लाईट नाही, मोटर चालू नाही. जुन्या काळातली गोष्ट सांगतो, आताची नाही. तहानेनं तर व्याकुळ झाली. 100 जण आहे, 100 जण. त्याच्यातलं एक जण होय रे, जेवण का पाणी नाही भेटलं तर मरतो ना जो. म्हणे मग खेटरांनी पाणी प्यायचं. खेटरांनी कशाने बसणारे फक्त हे ध्यानात धरा. कशाने? आताच्या भाषेत बुटे, पण खेटरांनी. पहिले खेटर होते, हे जुनी मंडळीला माहिती आहे. तर एक जणांनी घेतलं, लगेच नाडे काढले 2-4 जण टावझरचे, लगेच छिद्र पाडलं, सुंदर अशी गाठ मारली, बावडीत सोडली म्हणजे येरी. वर ते खेटरांनी पाणी काढलं, स्वच्छ धुतला ते खेटर आणि पाणी प्यायला सुरुवात झाली. 100 पैकी 99 जण पाणी पिले. कशाने? त्याच्यातला एक प्याला नाही. म्हणे मी आलो तरी चालन, पण पाणी नाही प्यायचं. म्हणे ते काशीला गेलं, गंगेचं पोट भरून पाणी पिलं, पिलं. आणि सगळी त्यात यात्रा जत्रा झाली. गावात आले, गावातले सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळे भेटले. भाग्यवान माणसं आहात तुम्ही, गाव ते काशी पायी गेला, दर्शन करायला पाहिजे. हे कोणाला भेटले? जे पाणी पिलं नाही त्याला. अरे ते म्हणे गावातून काशीला असे 100 वेळ जरी गेले तर काय फळ भेटन रे? म्हणे काय झालं? अरे रस्त्याने जाते तर खेटरांनी पाणी पिते. मग ते गावातले सरपंच म्हणे कोण पिलं? ते म्हणे 99 जण पिले. हे 99 जणाला कळले गावात आपली हलकी वाजी जाई. 99 जण ग्रामपंचायतमध्ये आले. म्हणे सरपंच तुम्ही आम्हाला येडे म्हणा कशाने म्हणा, तुम्ही सगळ्याला विचारून बघा. आम्ही एका झाडाखाली बसलो तर हे पाणी पित होता. कशाने? आता सरपंचाला 99 जणाचं पटन कायचं एकल्याचं पटन? आणि इथं तेच झालं ना. मग एकले नामदेव काय करणार आहे महाराज? ती पण नामदेवराय म्हणले मी माझा जीव गेला तरी हरकत नाही, मी मंदिराच्या बाहेर जाणार नाही. पण ते 100 लोकांपुढं नामदेवाचं डोकं काम करीना. नंतर त्याच्यातला 100 पैकी एक जण म्हणला फक्त इथं भजन नको, तुम्ही भजन आहे ना फक्त मंदिरात नको करू, मंदिराच्या बाहेर. मग नामदेवरायला आनंद वाटला, अरे मंदिरात भजन केलं काय आणि मंदिराच्या बाहेर केलं काय, तो नाही ऐसा ठाव. अरे भगवान कोण्या ठिकाणी नाही, सर्व ठिकाणी जळी सर्व ठिकाणी भगवान आहे. मग मंदिरातच भजन करावं असं काही नाही म्हणून नामदेवराय बाहेर आले मंदिराच्या. भोले बाबाच्या पाठीमागे गेले आणि नामदेवरायांनी भजन सुरुवात केलं. भोले बाबाने म्हणावा बम भोले. अरे माझा भजन करणारं कुठे? 100 जण भजन मन करणारे, यांचं काय तोंड पाहायचं? माझा भजन करणारा कुठे? परिणाम काय झाला? टाळकरी हिरविले देऊला जगमाची ख्याती, हिरविले देऊला जगमाची ख्याती, हिरविले
ज्यांच्या भजनाने देवळ फिरतंय बुवा, देवळ फिरलं असे नामदेव महाराज म्हणतात. तुम्ही संतांच्या चरणावर डोकं ठेवलं का देव, मग कोणते संत आपण प्रमाण पाहिलं, तेही निवृत्तीनाथ. मग तो साधक म्हणला महाराज, मग सांगा ना कोणाला भेटला. ते म्हणे अनेकाला भेटला. आपल्याला भिल समाजातील एक भक्त माहिती आहे, त्याचं नाव शेबरी. अजून एक भिल समाजामध्ये एक भगवत भक्त होऊन गेला, त्याचं नाव आहे हरिपाल. हरिपालाचा एक व्यवसाय वेगळा होता, लुटमार करण्याचं काम होतं, सांगून वेळ घेत नाही. पण एक दिवस हरिपाल म्हणतो, अरे रे रे, कोण लोक आले असते भगवस्त्र परिधान केलेलं आहे, ते प्रत्येक माणसाला उडी मारून विचारित होताना अशी बंडी पकडत होता. गळ्यात माळ आहे का, कपाळाला टिलक आहे का, ते मग हाणलाच. असं पहिलं, आता नाही, आत्ताचं नाही सांगत, पहिलं. गळ्यात माळ असेल, कपाळाला टिलक असेल ना, लाखो रुपये असू द्या, हरिपाल त्याला सोडित होता, जा म्हणत होता. एक दिवस असा आला का ज्ञानोबरायाने सगळे संत झाले त्या रस्त्याने, दिंडी झाली महाराज. आणि या हरिपालाने पाहिली उडी मारली महाराज. प्रत्येकाची अशी बंडी धरून विचारत होता, गळ्यात माळ आहे का, वारी करतो का, कोण गुरु. पण ज्ञानोबरायाकडे त्याने पाहिलं ना तर वाचाच बंद झाली, बोलण्याचीच ताकद नाही, नुसता पाहतच राहिला. पाहिलिया, पाहता पाहता त्याने आपलं डोकं ज्ञानोबरायाच्या चरणावर ठेवलं. नामदेवराय म्हणले, बाद झाले दर्शन, लई संत आहेत, उठून उभा राहा. ते जसे उभं राहिले तसंच हात जोडला. महाराज, आमच्याकडे 2 घास भोजन करण्याकरता येणार का. पहिले संत जात पाहत नव्हती, दंडरलाईन करा. पहिले संत जात पाहत नव्हते, कोण्या धर्मातला आहे, फक्त त्याचा भाव पाहत होते, त्याच्यामुळं देव येत होता. ऐका दादा, परिणाम असा झाला. याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू पुन्हा, जातीच्या संदर्भात बोललोय मी. जात, महाराष्ट्राचं लाडकं दैवत, महाराष्ट्राचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाने 18 पगड जात काही वर्षापूर्वी एकत्रित केली. पण ज्ञानोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदर एक संदेश दिला, सर्व धर्म समभाव. हा संदेश कधी दिला हो, ज्ञानेश्वरी लेण्याच्या अगोदर, सच्चिदानंद बाबाला उठविण्याच्या अगोदर, भिंत चालविण्याच्या अगोदर. जुने लोक सांगत होते, आता त्या कॅसिटी राहिल्या नाही, आता जवळपास कॅसिटीच बंद झाल्या. हा ना ना नाही, सगळे काही दिवसांनी कॅसिटीच गावात सुरू होते. नाही नाही, कॅसिटी झाली नाही, कॅसिटी सुरू झाली. काय का तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारू. परिणाम असा झाला, ते बंद झालं. पहिले जुनी मंडळी आहे फेट्यावाले बाबा असं ऐकत होते गोड. आता मी कशा करता सांगतो, ज्ञानोबरायांनी 727 वर्षापूर्वी संदेश दिला तुम्हाला आम्हाला. ज्ञानोबरायांनी हे सगळं कार्य करण्याच्या अगोदर नेवाशाला पहिलं मस्जिदीत गेले. हो, कुठे गेले, म्हणजे तिथे होते ते 2-4 जण. त्यांनी पाहिलं, म्हणून बापरे, हे भगवस्त्र परिधान केल्यावर इकडं कुंकडे फिरले. ते लगेच एक जण म्हणलं, ओ महाराज, ये मंदिर तुम्हाला नाही, उधर जाओ बोले, उधर बजरंगबली का मंदिर उधर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बजरंगबलीचं मंदिर, और राम का मंदिर, प्रभु का मंदिर उधर है, उधर जाओ. माऊली म्हणले, हे बी मंदिर आमचंच आहे आणि ते बी मंदिर आमचंच आहे. ते म्हण नाही नाही, आणि ते म्हण नाही नाही, काय नाही, मंदिरालाच विचारून बघा ना तुम्ही कोणाचे म्हणून, काय ताकद आहे महाराज हे साधूची. त्या मुस्लिम बांधवाला सांगितलं, विचारा त्या मंदिराला, विचारा तुम्ही कोणाचे आहे. त्या मुस्लिम बांधवाने विचारलं, ए मस्जिद मा तू किसकी है. त्या मस्जिदीनं म्हणावं, मैं ज्ञानेश्वर महाराज की हूँ, मैं ज्ञानेश्वर महाराज की हूँ, मैं ज्ञानेश्वर महाराज की. ही क्रांती आहे महाराज माझ्या ज्ञानोबरायाची. हे काही तुम्हाला दंतकथा सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता याच्या अगोदर आपल्या राजासारखा बुद्धिजीवी माणूस पुन्हा होणं नाही. आता सगळे आपले सोडून दौलता खानावर जिम्मेदारी दिली. हे बी महत्त्वाचाच विषय, चिंतन करण्यासारखा विषय. सगळा समाज त्यांनी आपल्याशी केला. आज केला एका माणसाने. बरं काही जण म्हणजे काय हो, आता मी त्या गावचाच आहे ना हो, मला उल्लेख करणं महत्त्वाचं आहे ना. इथं जात पात, आता आमची इथं तर सगळी माणसं तेच आहेत महाराज, सगळी एकत्रित आहे, सगळे एका भावने. फक्त त्या माणसाची निष्ठा आहे, लक्षात ठेवा. काय काय हे निष्ठेची ताकद आहे. निष्ठेनं काय होत नाही हे जिवंत उदाहरण म्हणजे मनोज पाटील जरांगे. महाराज हे काव्यन येन सगळं बाजूला राहिले. मी तर टीका टिप्पणी कोणावरच करत नाही, पण
काव्य करण्याकरता माणसाची योग्यता ती पाहिजे, तेव्हा त्याचं काव्य तयार होतं. बघा तुम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळं काही गाणी भजनं लय व्हायरल झाले. सचिन दादा, अहो लोकांनी देवाची गाणी बाजूला ठेवले आणि तिथं हे मनोज पाटील देव बसले. हे सुद्धा चिंतनी भाग आहे. आज सप्ताच्या पत्रिकेवर सुद्धा पत्रिकेवर येणं इतकं सोपं नाही, ते बी अखंड हरिनाम सप्ताहाच्या. दादाचा माझा विषय झाला चांगल्या सप्ताहामध्ये. ते काय म्हणले का माझा फोटो टाका म्हणून? हे त्यागाचं फळ आहे, ही त्यागाची ताकद आहे. अहो हे तर त्या पंढरपूरचं एक आपलं पहिलं गाणं होतं जुनं, या पंढरपुरात काय वाजत गाजत, पुढं काय सोन्याचं बाशिंग देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न लोकांनी ते बाजूला केलं आणि आमचं गाव त्याच्यात टाकलं. या अंतरवालीमध्ये काय हसा लागले हो काही जण, खरं आहे. या अंतरवालीमध्ये काय वाजत गाजत, मराठ्याचा रिक्षण उभ्या जगात गाजत. हे आता याच्या पुढं जिजाऊ साहेबाचं, या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप. बरोबर. आता लोकांनी जिजाऊ साहेबाला बाजूला काढलं आणि आमच्या पाटलाच्या आईला बसेल. या प्रभावतीची पुण्याई, कोण हसलं बा इकडं? पाटलाच्या आईचं नाव आहे ते. प्रभावतीची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप. जारांगे पाटील ज्याला एवढं जोरात नसतं वाजत ते, लय वाजलंय महाराज आता तिकडं तिकडं. मी तुम्हाला एक सांगितलं, काव्य करण्याकरता योग्यता आणि निष्ठा असेल ना तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही, त्याचं काव्य आपोआप तयार होत असतं. विठ्ठल काय चाललं होतं तर तुम्ही म्हणताना आपलं कीर्तन, आपलं चाललं होतं नामदेवरायांचा अधिकार. देवळ फिरतंय, काय फिरतंय? ज्यांच्या बाजूने ते तुम्हाला सांगतं. असे हरिपालाची निष्ठा होती, भाव होता. माऊलीनं विचारलं नाही कोणाच्या, माऊली करता त्या हरिपाल भिल समाजाच्या घरी माझ्या विश्वाच्या मालकाला यावं लागलं. याचं कारण एक आहे, नामदेवराय म्हणतात त्या हरिपालानी ज्ञानोबरायांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि दर्शन केल्याच्या नंतर घरी 2 घास भोजन खाल्लं म्हणून देवाला. याच्या पुढं कमलाकर भट्ट आणि कमलाकर भटाची धर्मपत्नी सुधामती ताई, उन्हाळ्याचे दिवस आहे, वारीला उन्हाळ्याच्या दिवसातच चालले होते ते. आणि पात्र डोक्यावर घेतलेलं आहे, धुण्याकरता पात्रात चालली. पात्रामध्ये उतरले आमच्या आईसाहेब आणि धुणं धुवू लागल्या. गोपाळ नावाचं पोरग, हे बारकं दिसतं ना, हे बाळ असं छोटं बाळ असं काठावर थांबलेलं. आणि यांनी ही दिंडी पाहिली ज्ञानोबराया, हे सगळे नामदेव महाराज, हे सगळे संत पाहिले. आणि ते बाळ म्हणता, आई आतापर्यंत मी बरेच संत पाहिले पण एवढे तेजस्वी संत नाही पाहिले. काय रूप आहे. आई भावनिक होती, धार्मिक होती. पात्रामध्ये धुणं तसंच टाकलं, धावतच बाहेर आली. आणि जशी धावत बाहेर आली तसं त्या मातेनं माझ्या ज्ञानोबरायच्या चरणावर डोकं ठेवलं. नामदेवराय म्हणतात, ताई लय लोक दर्शन करत करत आले, आम्ही फार थकलो. मग त्या ताई म्हणतात, एक काम करा ना महाराज, इथंच मुक्काम करा. महाराज म्हणले, ठीक आहे. आमंत्रण आमच्याकडे भोजनाकरता. विचारलं नाही आपण कोण आहे, फक्त भाव पाहिला. ज्ञानोबराय हे सकल संत मंदिरात गेले आणि भजन सुरू झालं. महाराज तिथं मंदिरात भजनं सुरू झाले. असे भजनं सुरू झाले की भजनामध्ये भजनी आनंदामध्ये काही जणाला समाध्या लागल्या. ज्ञानोबरायला समाधी लागली. काय भजनं होते महाराज. बरेच जण म्हणते, शेणा महाराज, सावता महाराज, गुरुबा काका, लतीफ, मोमील, कबीर, कमाल, सजन कसाई यांना देवानी काम करू लागले. सजना कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्या असं खुरपू लागे. नर हरिबाबाला घडू फुकू लागला, चोख भरायला ढोरे ओढू लागला. यांच्या भजनात देवाने कामं केले ना आमच्या भजनात कसा येत नाही. कोण देव. आपल्या भजनाचा आणि त्या भजनाचा जमीन आसमानचा फरक आहे महाराज. मी सतत सांगत असतो, एकादशीचं भजन किती वाजता सुरू होतं बापू तुमच्या गाव? किती वाजता? का भजनातच जात नाही तुम्ही? किती वाजता? बरोबर 10ला.
अहो कशाचं महाराज, आपण एकच जिल्ह्यातले माणसं आहे. ज्याची एकादश आहे ना एकादश, तो 8:45 जाळ लावतो. कशाला? चहाला. आणि गरमठीला त्याला डोळा लागतो. आणि मग तुम्हाला सांगतो 9:30 पाखवाजा, 9:45 पीटी मास्तर, तवर हरिदिनेवाला तिथं चहाजवळच. आणि मग महाराजांचा 10ला ठोका पडतो, अख्खं गाव झोपलेलं. आणि मग ते पीटी मास्तरचं आणि त्याचं हरी हरी जय जय राम राम कृष्णा हरी जय हरी जय जय म्हणलं का ते चहाला तिथं जाऊ आले कोण हो. आणि तो काय घरातले जागी करतो का काय, तसा तिकडे जातो, त्याला चाळणी सापडत, बिगर चाळणीचा चहा. आणि मंदिराजवळ येते. आणि मंदिराजवळ आल्याच्या नंतर पीटी मास्तरचं लक्ष चहावाल्याकडे जातं. आणि यांचं नेमकं रामकृष्णारी बंद होतं, सगळं गाव झोपलेलं बरं का. आणि पीटी रूप रूप आणि पाहता म्हणाचं तर चहावाला दिसतो, पखवाजा म्हणतो रूप. मग पीटी मास्तर म्हणतो हो द्या ना एवढं. ते म्हणतो बघा ना बाहेर चहा जर थंड झाला ना भजनात मजा येणार नाही. मग आता चहा करता भजन आहे का भजना करता चहा आहे? बरं चहा प्यायल्यावर तर भजन म्हणा ना. हां लगेच पखवाजा होय पीटी मास्तर, हे आपलं जिल्हा परिषद सीट कसं पडलं असं ना कुठं भजनात. मग पीटी मास्तर म्हणतो खरं सांगू ह्या 2-4 गावांनी धोका द्यायला. यांनी किती दिवस भजन केलं म्हणजे देव भजनात येईन. योग चांगले त्या मारुतीराला बोलता येत नाही, त्या काय गदात यांना घरी पाठवलं असतं. हे आपलं असं भजन आहे. मग त्यांचं भजन शिखोली मिळाले रक्त मास, शिखोली मिळाले रक्त मास, शिखोली मिळाले रक्त मास, शिखोली मिळाले रक्त मास. अरे गोरबा काकाचं बाळ स्वतःच्या पायाखाली आलं तरी कळलं नाही. अशा भजनात का देव येणार? नुसता येत नव्हता, मागे पुढे उभा सांभाळ करत होता तशा भक्ताचा. तसं यांचं ज्ञानोबा आहे, जसं की समाधी बैसला निर्वाण बाबा बा, कथा कीर्तन करी तू बाबा बाळ, हे बाळ छंद बाबा बाळ छंदू. समाधी लागली ना महाराज माझ्या ज्ञानोबा राहिला. नामदेवरायचं भजन तर आपण सगळ्यांनी ऐकलं, देवळ फिरलो होतं. गोरबा काकाचं बाळ पाया खाली अशी भजनं चालू. आणि इकडं स्वयंपाक तयार झाला ना महाराज. तिथं म्हणे पोरा महाराजाला घेऊन येते, मंदिरात होते सगळे, यांची भजनं चालू नाही. म्हणलं महाराज हो महाराज. महाराज लगी समाधीमध्ये. ती पोरग एकदा झालं 2दा झालं. ती आईला म्हणलं ए आई ते महाराज मला बोलत नाही आणि माझ्याकडे पाहतं नाही, मी सारखा महाराज महाराज. आपलं जर असतं तर गाथा भजन चालू राहतं, गाथा भजन सप्त्यातलं. हा अभंग एकही झालेला नाही त्याच्यात. रामकृष्ण रूपाचा अभंग, टोपी काढून गाथ्याचं दर्शन, गाथा उघडलेला, ज्याची पंगत आहे ते पुढून येतो. हा अभंग एकही झालेला नाही. हा अभंग एक नाही. दर्शन करून आता अभंग म्हणायचा तर पंक्तीवाला म्हणतो महाराज कितीक वेळ, ज्याजवळ नाही ते कोण आपलं आवरलं का, ते म्हणतो आपलीच वाट पाहतो इथं बरोबर. याला हसू नका, हे आपलं भजन आहे. तिथं ते जागच नाही महाराज. काय ते बाळ म्हणलं आई ते बघत नाही बोलत नाही काही नाही. आई म्हणली बाळा जा परत जा. आणि त्या महाराजांना म्हणा चला पटकन. ते म्हणलं आई 4 चक्र झाल्या, मलाच भूक लागली, चक्कर येईन. आई म्हणे पोरा जोपर्यंत संत येत नाही तोपर्यंत तुला अन्नाचा कण बी देणार नाही. ते पोरगं म्हणलं आई मग काही खरं नाही. मग आईला वाटलं याला नादी लावण्याकरता काय करावं. मग आई म्हणे एक काम कर, तुला गार भजे खावं वाटते का गरम. आता ते पोरगच आहे ना तरी बालकाचे मन, लेकराला काय लेकरू म्हणलं मग गरम गरम जा पाठीमागच्या घरातून एक दलपी घेऊन ये सारपणाची. ते पोरगं गेलं तेव्हा काही गॅस वगैरे नव्हतं, गेलं दलपी आणायला. ईश्वाच्या मालकाने ठरविलं देवानी. खरंच या सुधामतीचं प्रेम आहे का, एकनिष्ठेने हिनं डोकं खरंच चरणावर ठेवलं का, हिचा खरंच भाव आहे का. म्हणून देवानी परीक्षा घेण्याचं ठरविलं. कोणाची? त्या सुधामती. देवानी सापाचं रूप धारण केलं आणि त्या याच्यात बसले सारपणा. पोराने हात लावणं, देवरूपी सापाने दंश करणं, पोरगं तिथं पडणं, तोंडातून फेस बाहेर येणं, बाळी हे लोकांचं परलोकात निघून जाणं. बसणारे म्हणते बापा हे तर लयच अवघड कार्यक्रम झालाच असं का देव. आपल्या सप्त्याचं किती वर्ष पूर्वी आहे? 13 वर्ष. हे 13वं आहे.
म्हणजे याच्या अगोदर तुम्ही 12 काल्याची कीर्तन ऐकली बरोबर. काल्यामध्ये एक प्रसन्न आहे, भगवान कृष्ण परमात्माने अख्ख्या गुगळा चोऱ्या केल्या, पण एक गवळण म्हणी सगळ्या घरी गेला पण मपल्या घरी नाही आला. कोण मपल्यामध्ये या अहंकारी गवळण. मधुमंगल म्हणला तुझ्या घरी संध्याकाळीच. म्हणजे देव कोणतं रूप धारण करत नाही याबद्दल बोलतोय. ऐका, दृष्टांत हा याच्याकरता असतो. देवानी दही दूध तुपलोनी सगळं खाल्लं, सगळ्या सांगाड्याला बाहेर काढून दिलं आणि गवळणीला जा केलं, मावशे ए मावशे. मावशी खरबडून जागी झाली आणि परमात्म्याचा हात हातात पकडला. उजव्या हातात देवाच्या लोण्याचा गोळा आहे. गवळण म्हणती मला मुद्दे असं पकडला कृष्णा, तुला घरात मारण्यात पुरुषार्थ नाही, तुझ्या आई देखत 2 श्रीमुखात देते म्हणे 2. देव म्हणला सोड ना मावशी. लई दिलं देवानी, दिलं असं म्हणे काय तुला काय करता, नाही सोडणार. सकाळचा टाईम होता, काही लोक इकडे चालले होते, काही मंदिरापाशी थांबले होते. हे बाहेर निघले. आत असताना देवाने देवाचं रूप टाकून दिलं, नीच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. कोणाच्या बोलत चला आता, गवळणीच्या. ही गवळण देवाला म्हणून बोलत होती का नवऱ्याला? नवऱ्याला. का नवऱ्याला म्हणून बोलत होती की देवाला? काय म्हणत होती? 2 कुठं बरोबर. ह्या जाणाऱ्या लोकाला देव दिसत होता की जनावरा दिसत होता? हे जाणारे लोक खरंच पुढे जाते का आता? काही जणाला मजा घ्यायचं लय ना ते महाराज. अरे भांडणं लागले ना तर भांडणं ताबडतोब मिटा. काही काही माणसाला खूप सवय असते महाराज, भांडणं जर लागले ना ताबडतोब मिटीतात. आणि काही जण मिटिणारे जे असतात ना त्यांचे पैसे दुसरे असते. लय धर्मराज लागून गेलो, चांगले 2-4 झाल्यावर आम्ही आहेतच नाही होती. काही भांडणात आनंद घेणारी माणसं पाहिलेत आम्ही. ते म्हणे नाही. एक जण म्हणला चल ना, म्हणलं नको नको, ह्यो आनंद वेगळाच आहे. कोणता? 2 महाराज म्हणती कुठं पण. तिसरं म्हणलं तो आज पाहिलं मी, रोज पाहतो लय हानती त्याला. एक जण म्हणला नाही नाही मला आज प्रत्यक्षदर्शनी पाहिजेच म्हणे. चला म्हणे. गेले नंतर राजाच्या वाड्याजवळ गेले ना, आवाज द्याला या गवळणीनं, यशोदा ओ यशोदाई. यशोदा माता बाहेर येत नाहीत, परमात्मा पुढे उभा राहिले. कृष्णदेव पुढे उभं राहिले. यशोदा मातेनं असंच कडेवर घेतलं आणि बाहेर आली. नाही या गवळणीला म्हणली काय आहे ग? त्या गवळणीने यशोदा मातेला बोलायच्या अगोदर कृष्ण परमात्म्याला पाहिलं. कुठं? कडेवर. घरानं कोणाचं घेऊन आली ती? देवाचं. तिला देव कुठं दिसला? मग यशोदा माता म्हणते काय आहे ग? ती म्हणे मोकळं बोल. ती म्हणे मी ज्याचं घरानं घेऊन आले ते घरानंच तिथं ये ना, घरानं सांगायचं कोणाचं? यशोदा माता परमात्म्याला घेऊन गेली आणि नंतर ही गवळण म्हणली तिच्याजवळ ती होतं, माझ्याजवळ कोण? म्हणून तिनं असं वर पाहिलं. ती म्हणे बाया तुम्ही कधी? ते म्हणे घरापासून म्हणतो हात सोड हात सोड हात सोड. हे तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं. परमात्मा कोणतंही रूप धारण करू शकतो, म्हणून सापाचं रूप धारण केलं. आईला वाटलं माझं बाळ का बरं येत नाही, म्हणून आई पाठीमागच्या घरामध्ये गेली, पाहिलं त्या बाळाला. बाळाचा हात हातात घेऊन पाहिला. आईला कळलं माझं बाळ हे लोकात नाही, हे परलोकात निघून गेलं. कोणती आई अशी दादा ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस बाळाला उदरात ठेवलं आणि ती हसत बसली असन? तिनं हंबरडा फोडला आणि मोठ्याने म्हणले गोपाळ ए गोपाळ उठ रे, जागा हो ना गोपाळ. असं म्हणत नाही तर सकल संत द्वारात आले आणि आवाज दिला हो ताई साहेब. ताईच्या कानावर आवाज पाहिला. संत आले वाटतं. ज्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू होत्या, डोळे पुसले, प्रसन्न चेहरा केला आणि हसत हसत बाहेर आल्या माऊली या आतमध्ये आणि पंगत बसली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वदने कवल घेता. झाला ना श्लोक? वसुदेव झाला. तोंडात घास टाकणार तितक्यात ज्ञानोबराय म्हणले नामा अरे घरातला कोणीतरी अतिथी आपल्या पंक्तीला पाहिजे, कोणाला तरी बसवा. कमलाकर भट्ट बसा ना तुम्ही? नाही ना महाराज, तुम्ही करा जेवण करा. कोणी पंक्तीला बसण्याकरता तयार नाही. घरामध्ये दुःख काय प्रेम असेल हो, काय भाव असेल या लोकांचा. घरामध्ये बाळमयच झालं तरी साधूला लोक जीव घालत होते, संताला जीव घालत होते. म्हणून मी सांगतो ना तुम्हाला, देव येत होता. परिणाम असा झाला, नामदेवराय म्हणते छोटं पोरगं होतं त्याला बोलवा. संत संगतीमध्ये ती आई आपलं बाळ मयत झालेलं सुद्धा विसरली ती सुदामती ताई. आणि म्हणते महाराज माझं बाळ फार अंतरावर खेळण्याकरता गेलं. ज्ञानोबराय म्हणले नामा किती अंतरावर गेलं बघा. या संतांनी डोळे झाकले, नको ते अंतरावर बाळ दिसलं. माऊली इथं जेवू नका. ते दुसरा संत म्हणतात जेवू नका. का कसं त्या काळाला आणि बाळाला हिरून घेऊन गेला. नामदेवराय म्हणलं कसं येईन? मी पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? मी पाहिलं. तिनं काय केलं ते कसा येईल? डोळे झाकले नामदेवरायने, परमात्म्याची आराधना केली. देव घरात आला.
का आला? नामदेवराय म्हणता मी पाहिलं. काय पाहिलं? अभंगाचं प्रथम चरण. संतपाई माथा ठेविता सद्भावे, 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 संतपाई माथा ठेविता सद्भावे. तेने भेटे देव आप आप, तेने भेटे देव आप आप, मन भूमी संता अखंड बजावे, मन भूमी संता अखंड बजावे. बाई भारत सदा देव आप अखंड बजावे, मन भूमी संता अखंड बजावे. संतपाई माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आप आप, तेने भेटे देव आप आप. संतपाई माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आप आप, तेने भेटे देव नामदेवराय म्हणता मी त्यांचा भाव पाहिला म्हणून त्यांना देव भेटला नाही, नुसता आला देव. देव आल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात देवा इथं जे झालं खरंच लोक संताला बोलितेन का हो? भगवान म्हणता काय झालं? ते असं असं कोण म्हणतं झालं? आवाज देऊन बघा. नुसता आवाज दिला महाराज, गोपाळ. जसं गोपाळ झोपलेलं होतं तसं उठून आलं. झालंच नव्हतं ना काही. देव घरात आला. एकदा देव आपल्या जवळ आला. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. चिंताच करण्याचं काम नाही. देव घरात आला ना बुवा. हाक मारल्याबरोबर आलं. जसं आलं तसं आईला धक्का देऊन आलं. आईनं पाहिलं धक्का देणारं कोण आहे तर तिला तिचं बाळ दिसलं. काय वाटलं असं नव्हतं आईला? नाही त्या आनंदाशी जोडा आनंदाती डुही. मग आपल्याही जीवनात तुम्हाला आम्हाला आनंद वाटत असेल तर आपणही संतांच्या चरणावर डोकं ठेवा. देव भेटेल. पण भाव महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे? भाव. भाव जर असेल ना, असं काही नाही महाराज तो सदानाकडेच भाव आहे. अहो सर्वसामान्य असू द्या. राजवैभव पांडवाचं होतं. वैभव गेलं. जंगलात गेले तरी देवाला विसरले नाही. पहाते पांडव सगळ्याला प्रमाण पाठ आहे. आणि महाराज तिथं खीर आपण नाही का पित्रपटामध्ये पाहतो. ती चित्रपटात नाही पित्रपटामध्ये. हो ते आपण खीर पाहतो ना तशी खीर तिथं जंगलात अरण्यामध्ये झाली. इतका सुगंध दरवळला महाराज त्या खिरीचा. आणि धर्मराजाला तेवढ्या संकटात सुद्धा देव आठवला. का देव तिथं येणार नाही? ते म्हणे ही खीर खाण्याकरता जर कृष्ण परमात्मा जर असते तर किती आनंद वाटला असता. पण कुठं राहिलं हे अरण्य? कुठं राहिली द्वारका? खीर खाण्याकरता पण देव पाहिजेच होता. तिथं भीमदादा होते. कोण होते? भीमदादा म्हणले देव काय मी घेऊन येऊ का? आता ते अरण्य कुठं, ते गाव कुठं, ते धर्मराज म्हणले कुठं डोक्याला डोकं लागतं बाबा. भीमदादा ते म्हणे तुम्ही म्हणता तर या बाबा घेऊन. झाली ना महाराज तयारी पूर्ण. इथं पात्र टाकले गेले. भीमदादा आणण्याकरता गेलं. भीमदादाने सुंदर एक वडाचं झाड पाहिलं. त्या पारून बेलांबलेलं. त्या गदा ठेवली डोकं ठेवलं. तसेच वर म्हणजे झोपले. काही माणसाची झोपले जवळ आहे महाराज. किती पैसे असो ते दिले काय बुडले काय काही झोप येते. काही जणाला बळच बी झोप येत नाही. गोळ्या खाऊन येत नाही. आणि काही जणांची झोप इतकी जवळ. अहो हे तर काहीच नव्हतं. काही खाता झोपलेले पाहिले ना. तुम्ही म्हणता काही सांगता. खरंच पाहिलं हो मी. 32 शिराळा तालुका सांगली जिल्ह्यात एक माणूस आम्ही असं जवळच बसलेलो होतो. पण स्पीड लई होती महाराज खाण्याची. त्यांनी इतक्याच जलद स्पीडने ती चपातीवर केली आणि त्या फाड दिशी खाली पडलो. माझं चालूच होतं खायचं. मी म्हणलं बापू याला 100% अटॅकच आला. मी म्हणलं ताईसाहेब डॉक्टर असेल तर कॉल करा. ते म्हणे महाराज काय झालं? म्हणलं हे पडले. ते म्हणे त्यांना तशी सवय आहे. ही अशी कोणती मोकर सवय? म्हणलं ते म्हणे तुम्हाला पाहिजे का? म्हणलं ती आतमध्ये स्वयंपाक घरात गेली आणि एक चपाती आणली आणि याच्या ताटात टाकली. टनकन वाजल्याबरोबर उठून बसला. मी तर त्याच्याकडे पाहतच राहिलो. आणि नंतर म्हणलं भाऊ हे काय? ते म्हणे महाराज तुमच्या ताटात होतं माझ्या काही ताटात नव्हतं. मी एक टाईमपास म्हणून पडलो होतो तिथं.
हे इंद्रियाचे वळ नाहीत महाराज. हे झोपणारे माणसं जे आहेत ना असं सहज विठाला विठाला भाव महत्वाचा आहे. भीमदादा झोपले बरं का. आणि जसे झोपले आणि घोरण्याचा आवाज तिथं गावात तिथं गेला त्यांच्या पर्णकुटीपर्यंत. धर्मराज म्हणतात नकुला ए सहदेवा. भीमराव पाटील कुठ लोक आले बघा. ते म्हणे आले कशाची इथंच घोरत येत म्हणे ते. पण पहिल्याने मर्यादा होत्या. हो काय होत्या मर्यादा. साहेब माझ्यापेक्षा थोडे लहान असतात तुम्ही. मी पाहिलेलं लहानपणी यश जिथं असेल ना यांना जुन्या माणसाला विचारूया. माता बहिणी जर निघल्या ना तर पायातली चपले नव्हते तेव्हा वाहना होत्या. पायातल्या वाहना अशा पदराच्या आडत वकार पदर घेऊन निघत होतं. त्याला काय म्हणायचं मर्यादा. पहिल्या येशीजवळून जात नव्हत्या माणसं बसलेले असल्यावर. कोणते शाणे. कोणते शाणे. आता का जातात त्यांना शाणे ते. भाव जसा प्रगट करताना तसा होतो हे कीर्तन आहे. ऐका मर्यादा होत्या. बाप मुला देखत व्यसन करत नव्हता. मुलगा बाबा देखत येतच व्यसन करत नव्हता. आता न सांगितल्यावर सतत विनोद कथा तुम्ही ऐकत बसता. एक जण पुढे तांबाखू जोडून येतो तेव्हा अशी लपितो. दुसरा म्हणतो काही का असा ना बा आज बी मर्यादा आहे म्हणून विचारलं पोरा खाय ना का तांबाखू. पण वडिलाला पाहून तो मर्यादा राखली याच्यात आनंद आहे. मागं तांबाखू केली ते म्हणे मर्यादा नाही म्हणे. मग आई ती हातारली उचलितोय म्हणे. हे काय मर्यादा आहे काय. हे फक्त आता पण त्या काळातलं सांगतोय तुम्हाला. नकुल म्हणला आपण नाही जात. धर्मराजच गेले रागर का ताड ताड करी भीमा. भीमा असा खरबुडून जागी झाला. मला काय झालं एवढं रागाला. अरे तू म्हणला ना देवाला आणतो म्हणून. ते म्हणे तयारी झाली काय. अरे पूर्ण सुरू व्हायची वेळ आली आणि तू द्या जाशी तुम्ही बसावं आत्ता घेऊन येतो. योग चांगले त्या टायमाला काही दवाखाने नव्हते ठराविक. ते समजून घ्या तुम्ही कोणते कोणते. तिथं जर असती त्यांची नोंद सापडली असती तिथं. भीम हा धर्मराज म्हणले कुठं डोकाला डोकं लागतात. हे आडबंगनाथ म्हणतात त्यांना भीमदादाला. भीमदादानी काय केलं महाराज. धर्मराज तिकडे गेले पर्णकुटीकड. अशी गदा हातात घेतली. ऐका बरं. गदा अशी हातात घेतली ओढ पाहिलं. भाव सांगतोय तुम्हाला भाव. आणि आराधना केली देवाची. ब्रह्मांडाचा नायक विश्वाचा मालक भगवान ही गदा आणि हे भीमदादाचं डोकं तुझ्या भक्ताचं. ठरव तुला काय करायचं ते. गरगर 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 सोडलीवर तुला आता काय करायचं. अरे भगवान प्रगट झाले काय पाहता माझ्याकडं. चतुर्भुज भगवान झाले. गदा पकडीन भीमराव पाटलाची पुढं उभं राहिले. म्हणले भीमदादा काय गडबड आहे काय संकट आहे असं. ते म्हणे मग खीर खायला चला. आता एखादा कीर्तनात ऐकून असा प्रयोग करीन. महाराज तिथं ते तिथं. हे फक्त कथा ऐकायचे आहे. आपण काल्याच्या कीर्तनात नाही ऐकत का. देव जर यावं वाटत असेल तर त्याला लेकरं मारावं लागतात. काय मारावं लागते. नाही नाही मी बोलत नाही महाराज बोलतात. कोण मारावं लागते लेकरं. लेकरं मारले की 100% देव गावातच येतो. कुठंच जायची गरज नाही. हे नुसतं ऐकायचं. एखाद्याने जर हे प्रयोग केला तर काय होईल. पुण्य सारावया भेटे देव ऋषी आणि वधी बाळकाशी ठेवू नको. हे ऐकायचं असतं. मी तुम्हाला भावाबद्दल बोलत होतो. असा भाव ज्याच्या जीवनात असेल देवाला सांगण्याची गरज नाही. हो देव येतो पण त्याचा माथा तर चांगला पाहिजे ना डोका ठेवण्याकरता. काय पाहिजे एवढा दृष्टांत सांगतो ना आपली सेवा थांबतो. माथा ठेवण्याकरता त्याला माथाच पाहिजे. बऱ्याच जणाच्या माथ्यातलं मटेरियल खाली आलेलं इथं. पुढं ज्याचं मटेरियल तिथं आलं तो काय माथा ठेवणार आहे. तुम्हाला एक सांगू का. पखवाज वाजण्याकरता माथा माथ्याच्या ठिकाणी पाहिजे. गाण्याकरता माथा माथ्याच्या ठिकाणी पाहिजे. सत्संगती करण्याकरता माथा माथ्याच्या ठिकाणी पाहिजे. व्यवसाय करण्याकरता माथा माथ्याच्या ठिकाणी पाहिजे. चोरी करण्याकरता सुद्धा माथा कोण म्हणलं तिथं नाही पाहिजे. अहो बुद्धिजीवीच पाहिजे. ते बी माणसं सगळ्या क्षेत्रामध्ये. पण ते तुम्हाला का नाही हे लक्षात येणार नाही. तुम्हाला सांगतो. हे पोराव इकडं बघा. इथलं जरी इथं आलं कुठं इथं लोक म्हणते त्याचा मेंदू कुठं आहे. बोल गुडघ्यात आहे. बरोबर आहे की नाही. ज्याचा मेंदू गुडघ्यात त्याला सोयरी केलं सुद्धा लोक नेत नाही. त्याला मंदिरापाशी ठेवते. गाडी मोकळी असली तरी लोक म्हणते काय त्याचा मेंदू कामातून गेला चला आपले. असा एक जण होता लय विस्तार करत बसत नाही. त्याच्याकडं तरुणपणापासून तर उतरत्या वया लोक कोणीच आलं नाही. 4 लोक आले. राम राम. आता येणी म्हणून राम राम. त्या चौघाला म्हणलं काय काम. कारण तिथं आहे ना कामाला ठेवतो का म्हणे. आता हे जे चौघ विचारित होते ना त्या चौघाचं बी तिथंच होतं.
ज्याच्याकडं कामाला राहायचं आणि त्याला बोलणं कसं असावं, तात्या, आप्पा, भाऊ, दादा, काका, साच आणि मवाळ, मी तुले परी रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे गोड बोलावं. काही जणांचं बोलणं नाही सांगितलेलं बरं महाराज. काही जणांच्या बोलण्यात अशी तपश्चर्या आहे, बोलणं झुपणं. हां, काही जणांचं लय तप झालेलं असतं, ते म्हणजे लय मोठं तप आहे ते. त्या तपाचं वर्णनच करता येणार नाही. तुम्हाला सांगतो, काही जणांच्या बोलण्यात काही जणांचं मार खाऊन बी बोलणं सुधरत नाही. सांगतोच तुम्हाला, एक जणांचं असं लग्न चालू होतं आणि पुरा आनंद घेत होते नाचण्या. सॉफ्टवेअर इंजिनियर पोऱ्या होता. एक जण तिथं गेला वाईट बोलणार. म्हणलं का हो, या पोराचा बाप कोणता आहे? ते म्हणते कडक टोपीवाला. तिथं गेला. म्हणलं हो, हे नवरदेव नवरी घ्या ना तिकडं, नवरदेव तिकडे घ्या, नवरीच तिकडं. ते म्हणे 10-5 पोरं आलेले, लांब लांबून आले, नाचतेत नाच होती. मग आपल्याला नाही जमत तर किक मारून घरी निघून जावा, बरोबर आहे की नाही? तिथं वाईट बोलू. ते नवरदेवाच्या बापाला म्हणला, जर तुम्ही नाचता तर नाचू द्या इथपर्यंत ठीक आहे, पण तितक्यात जर तुमचा नवरदेव जर मरण पावला तर मग कसं होईल? हे बोलणं चांगलं आहे साहेब. तुमच्यासारखे 4-5 चुलत भाऊ होते तिथं. विनोद समजू नका असे. असं बोलल्यावर खरंच तुम्हाला आनंद वाटला असेल का? वाईट बोलणारा मंदिराच्या मागं नेलं. जाई जुई मोगरा गुलाब याचा हार घालून याला सत्कार केला का? सुजू तर मारला असं भैयासाहेब. बरं, इतका मारल्यावर तरी बदल असावा, थोडा बदल व्हावा ना. घरी निघला. अशा लोकांकडे काय गाड्या असत्या का? सायकली पैस निघला. जिल्हा परिषदेचं इलेक्शन होतं, कोणाचं होतं, कोण उभं होतं ते नाही सांगत, पण होतं. आणि पोरं चालले होते, तरुण पोरं. ते फोकस पडलं. ते म्हणे, अरे आपल्या सर्कलमधलं दिसतं. कधी कधी एका मताने बी माणूस पडते, याला घ्या गाडी टाकून. हे पोरं खाली उतरले. बसा भाऊ. ते म्हणलं कुठं गेलं ते रे? याने गेलं तर इकडे 2-4 गाव. मग याने काय म्हणा, ते उभा आहेत का? याची भाषा कशी असावं? आपले ते अरे नक्की 8-10 हजार मतांनी निवडून येते. हेच बोलावं नाही, रात्रीचा प्रसंग आहे. ते म्हणे ते उभा आहे काय? ते म्हणे मला नाही वाटत बाबा ते निवडून येईन म्हणून. त्या पोराने टिपरं खाली घेतलं आणि त्यांनी हाणला मारा. आणि एक मिलिटरी मॅन माणूस होता, रिटायर होऊन आपल्या गावाकडे आले होते. मेरे वतन के लोगो, कोटी रुपयाची RCC बांधली महाराज. आणि वस्तुशांतीचा कार्यक्रम, आमच्या दादासारखे भजनी काय भजन रंगलेलं गवळणी चाललं होतं, वाकुनी टाक सडा राधे. आणि हे गावात गेलं आणि कडी वाजली यांनी, टक टक टक. त्याची बायको आली आणि दरवाजा उघडणं आणि गवळणी सुरू होणं. बायकोला काय म्हणलं, इतका मार खाल्ला तरी बाई काय चालू आहे रे गावात? ते म्हणे साहेबांनी नाही का मोठे RCC बांधली, तिथं भजन आहे. घरी झोपाव नाही, तिथं गेलं महाराज. कोटी रुपयाचं घर बांधलेलं होतं. साहेबाला कोणीच विचारलं नाही, कोण इंजिनियर होता, कोण. हे तिथं झोपलेले साहेब, त्याला राग आलेला. ते साहेब झोपलेलं कोणी नाही विचारलं. प्रत्येक स्तुतीप्रिय माणसं. हे तिथं गेलं म्हणा, काय घरे हो? हे झोपलेलं जागी झालं साहेब. मिलिटरीमॅन होते ते. म्हणे लय उशीर केला भाऊ. या भाऊचं त्या मिलिटरीमॅन साहेबांनी असं बोट धरलं. ही रूमाशी ती रूमाशी, इथं AC बशिले. असं सगळं झालं. सगळं झाल्याच्या नंतर याला वाईट बोलणाऱ्याला बाहेर घेऊन यायला लागले. भाऊ तावर आतच थांबला येऊ अर्धा. आणि साहेबाला म्हणलं, साहेब घर अगदी उत्तम उत्तम. साहेबाला लय आनंद वाटला महाराज. म्हणे मग पण साहेब एवढा जाड सलाब कशाला टाकला हो? साहेब म्हणले, तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? वाईट हेतूने नाही बोलत म्हणे, पण तुम्ही सगळे झोपले हो सलाब जर तुमच्या. अहो महाराज साहेबाने जे त्या खोलीत टाकलं तर मी अजून बाहेर निघालेलं नाही पाहिलं. मी तुम्हाला बोलण्याबद्दल बोलतो. अरे बोलणं चांगलं असावं. चांगलं बोललं तर चांगलं फळ भेटेल आणि वाईट बोललं तर. चला आता मी एक मोजून 3 मिनिटात सांगतो. हे म्हणे ठेवतो का? ते म्हणे कुठं? कामाला. ते म्हणे नाही, एक जण राहती का घरी जा. ते म्हणे ठेवायचं असलं तर चावगाला ठेव. काम काय? ते म्हणे चिंचीचं झाड दिसतं म्हणे, ते चिंचीचं. म्हणे हा जा तेवढा ऊस खांदून या. 4 गेले ना महाराज. खांदून याचा अर्थ साऱ्या खांदा. सांगणारच तिथंच, ऐकणारच तिथं. महाराज हे 4 जण गेले. 10-10, 12-12 कांडायला आले. टिपर ऊसच झोपीला. मालक तिथं गेला दादा. तेव्हा म्हणला का आपलं काय शेत बदललं का काय? हो पुन्हा मला नाही चिचीचं झाड तर हेच आहे. तिथं गेला. मला ही मूर्खाऊ तुम्हाला मी साऱ्या खाणे सांगलो. तुम्हाला सांगू का लक्षार्थ वाचार्थ नाही कळलं. लय फजित होती येऊ. या जुन्या काळातल्या आमच्या आजीच्या काळातला दृष्टांत आहे. मस्त अशी भाकरी करताना बल्ब बंद पडला. आजी म्हणले बाबा आपलं बंद पडलं, बाहेरचं तर चालू दिसतं. असं फर्स्ट इयर सेकंड झालेलं बाळ रस्त्यानं. पोरा इकडे रे, तुमचं चालू आहे आमचं कसं बंद? अर्ध्याच मिनटात चालू करतो म्हणे. आजी खुर्ची घेतली. ते पोरगं त्याच्यावर उभं राहिलं. ते बल्ब काढला आजीच्या हातात. त्याला खिशाचं टेस्टर घेतलं, कार्बन काढलं, बल्ब बाग ती शिव उजाड पडला. पोरगं बाहेर निघून गेलं आणि ती आजी त्या बालपाकडं पाहू म्हणजे बाया हे किती सोपं आहे काय चालू करायचं. अहो महाराज ते पोरगं गेलं आणि बाबा घरी आले. जुना गडी
आबडबमची बबडबम लगे पितळ ते तवलीन ती पुढं घेतली लगे 3 भाकरीचा भोगा निरस दूध लोटक्यातला ठ्यासा तोंडात घास टाकणार का बल्प बन म्हातारं म्हणलं आपलं जुनं ते सोनं आणि चिमणीन डबी ते म्हणे तुम्हाला बाहेर उजाड दिसतो का ते म्हणलं अर्ध्याच मिनिटात चालू करते अर्ध्याच म्हातारं म्हणलं एवढं उतरत्या वयात तिनं लाईनमॅनचा कोर्स कुठं केला असं ते म्हणे करतात ठीक आहे आणलं महाराज त्या आजी म्हणे तुम्ही उठा बरं इथून आजीनं लगे लोखंडाची खुर्ची आणली बाबाला खुर्चीवर उभा केलं ते बल्ब काढा म्हणे बल्ब काढा बल्ब काढला आजीने आजोबाने आजीच्या हातात द्याला आणि आजी चुलीजवळ गेली आणि उलथनं घेऊन आली त्याच्यात टाका म्हणे ना असं का आज बाबाने होल्डरमध्ये उलथण टाकल्यावर बाबाचं काय झालं असं जागेर ना दिंना सुरू झाला ना काय म्हातारीला वाटलं म्हातारा असं काय करायला लागलं म्हणून म्हातारी हाताला धरी म्हातारा आणि म्हातारी संगच तसंच यांचं झालं साऱ्या खाण्यात तर यांनी ते म्हणे आता काय करा मुळ्या बांधून जाऊ द्या घरी गाडीच्या साट्यात बसून अशी एक मुळी यांच्या डोक्यावर घरी आली आजी बाहेर बसलेले 85 वर्षाचं वजन वय 85 वर्षाचं वजन 22 किलो हे चौघ आले ज्यांचं इथं आहे त्याचं बोलणं चांगलं नाही बसणं चांगलं नाही चालणंसुद्धा चांगलं नाही मला ते आलं एक जण आला पुढं म्हणा म्हातारे म्हातारे ओ म्हातारीला सुनबाईचा राग म्हणे मारली एकासारखे नातासारखे चांगलं बोला का म्हातारी दुसरा म्हणला थेरडी ते म्हणे म्हातारी म्हणल्यावर बी हो म्हणे ना थेरडी म्हणत मग तिसरा म्हणला मग मराठवाडी भाषेत काय म्हणला कोण म्हणलं डंगरे काय आपल्याला सगळ्याला अनुभवचित मरत ते डंगरे म्हणल्यावर ते मग एक म्हातारी म्हणले काय रे म्हणे हे टाकायचं कुठं ती रागाच्या भरात म्हणली आता चौघाचं इथंच होतं ना महाराज चौघाने मुळ्या टाकल्यावर काय जप करीत बसली असं का आजी वर्ग घरी आलं बायकोला म्हणला म्हातारी दिसत नाही ते म्हणे असं इकडे तिकडे बघा या चौघाला विचारलं आमची आई दिसली का रे ते म्हणे दिसली का त्यांनी पाहिलं म्हणे ही तर हे लोकात नाही ह्यो पोरगा त्या आईचा मुलगा म्हणला ह्या चौघाला एवढा करा उपकार याच्यातलं एक जण म्हणलं काय नातेतली हे का काय नेहरे दिव म्हणे संघ कुठं याला जाता नाही मी यांचं सांगतो असं घेऊन चौघाच्या खांद्याने येतात नेहरे नेत असते पण हे येतच आणि ती येतच भाकरीचे सळसारखं मडकं सारखंच हातात दिलं यांनी त्या तिरडीवर राजी ठेवली बांधली नाही मोकळीच आणि निघले महाराज असे पुढं डबल काट्याचं झाड आलं वरलीवरच आजी पकडली नाही मोकळीच त्याच्यात एक जण म्हणतो आप्पा आप्पा ते म्हणलं काय हो मोटर चालू दिसते नेहऱ्या करायच्या का आजीवर धरलेली यांना माहीतच नाही मोकळी तिरडी आणि तिथं खाली ठेवली नेहरे यांच्या रंगात आल्या येणे प्रकारे एक जिवंत आजी तिथं गवरायची झाली अशी याच्यातलं एक जण म्हणला भाऊ भाऊ ते म्हणलं का एक तर कोणी कामावर ठेवीत नव्हतं इकडून तिकडून ठेवलं त्यांनी जे काम सांगितलं ते तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे झालं का ही पाय ना उठून गावरे याच्याला भेटली म्हणे अरे याच्यातलं एक जण म्हणला काय पाहतो धरा तिला नाही तर मला कामन काढून टाकीन ती म्हणत मी ती नाही शपथ घेऊन सांगते ती नाही डोकं नकोला झाल जिला बांधायचं तिला बांधलं नाही नको तिला पॅक बांधलं काय पाहता माझ्याकडे गेले सरनाकडे दिली ठेवून दिली फोकून हे परत निघले एक जण म्हणला तू काही मनगड्या परमानंट ओके मालकाकडे कामच झालं म्हणे एक जणाचं लक्ष वर गेलं ते म्हणे कशाचं काम अरे या म्हातारीचं धोरण कळा ना म्हणे जीवत होतं तर गावरे याचाला फोकून दिली ती देऊन झोपली म्हणे ते म्हणे काय करा घ्या खाली हिला पूर्ण नको आणि जाळणं नको म्हणे मग एखाद्या बार वाट टाकू मग दोघांनी तंगडे धरले आणि दोघांनी हात धरले 1 2 3 4 म्हणले थाप दिशी आजी पाण्यात दिलीन टाकून एक जिवंताजी खाली पाणी पित होती तिनं असं प्रेत पाहिल्यावर खरंच थांबून होई तिथं ती पायऱ्याने बाहेर यायला लागली याच्यातलं एक म्हणतो भाऊ आता ओके भाऊ म्हणला नाही ही निघली बाहेर पाय आता तुम्हाला किती म्हातारा असा ज्याचा मेंदू आहे तो काय संताच्या चरणावर डोकं ठेवण्याकरताला डोकं लागतं असं ज्यांचं डोकं आहे असं डोकं ज्यांचं आहे त्याच्या घरी देव येतो मग देव घरी येण्याकरता काय करावा मनभूनी संता अखंड बजावे मनभूनी संता अखंड बजावे
मनमुनी संता अखंड बजावे मनमुनी संता अखंड बजावे मनमुनी संता अखंड बजावे अखंड भजन केलं. देव घरी येतो आणि देव घरी येऊन काय करतो? साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. आपल्या डोक्यावर छाया कृपा करतो कोण? भगवान. त्या भगवंताचं एकदा प्रेमाने भजन करा. वर हात करा सगळे. हरी विठोबा रखुमाई सतसंग व्हावा असे नामदेवराय म्हणतात. नामा म्हणे देव इच्छी संत संग ते आम्हा जीवलग जन्मोजन्मी. कधी 2 तास झाले कळले नाही महाराज. माझा मोबाईल नसल्यामुळे खेळ झाला बरं काही. हा मोबाईल तिकडे लावला ना साहेबाचे डॉक्टर साहेब चार्जिंगला. नाही तर मी असं पुढे जात नाही कधी 11 वाजता. हे खरा आनंद आहे दादा कीर्तनाचा. मी खेळी मिळी नाही तर मी तुम्ही तिथं ऐकला असं खांडीत काही कीर्तनात असे बसतेत महाराज. अर्धवट ऐकते तर घरी गेल्यावर कीर्तन करायचं माप काढी देत. आमचं एक प्रमाण चालू होतं. तुका म्हणे इंचू सर्प नारायण. मी काय म्हणलो? तुका म्हणे इंचून सर्प. ते जे पुढं बसलेलं होतं ते कीर्तनात झोपलेलं ते खरबुडून जागी झालं. डोळ्याचं मला माहीतच नाही इंचून साप नारायण असतो म्हणून. आणि घरी गेलं महाराज. सकाळी उठलं एक टप्पू इचू त्याच्यात घरी आला पाठ. ते बायकोला म्हणला किती दिवसापासून कीर्तनाला जाते? ती म्हणे 13 वर्षापासून. किती? कधी नारायणाने भेट दिली का? ती म्हणे कुंकाचं पंचपळान म्हणे इकडे. आता जसं मला यजमानाने बुक्का लावला नाही त्याने एका बोटाला कुकू घेतला आणि एका बोटाला हळद गेली आणि त्या इच्छाजवळ गेला आणि कसं करतो हा 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 हा. तिथं हसासारखा इच्छा बाई. मला माहीतच नाही राव तुमचा नारायणाचा अवतार आहे. त्या असं कुकून हळद घेतली आणि त्याच्या नांगीची पूजा करायला लागला. कशाची? ती इच्छू आहे महाराज. याने नांगीवर बोट ठेवणं याला ठणका देणं आणि याचा बिगर बँडचा डॅन्स सुरू होणं. आणि मला इकडे तुमच्यासारख्या कार्य दुसऱ्या अरे मोकळं बोल ना. ते म्हणे फक्त रात्रीचा महाराज भेटाव म्हणे. ते म्हणे काय झालं? ते नाही म्हणे का इच्छून साप नारायण म्हणे. अरे ते नारायण म्हणून सकाळी नांगीची पूजा केली. मग ते मित्र म्हणलं होतं पुढचं ऐकलं नव्हतं तेव्हा त्या टायमाला मला डोळा लागला होता. त्याला कीर्तनकार काय रे महाराज म्हणताय. वंदावे दुरून शिवणे म्हणून सर्व श्रोते मंडळींना कार्यकर्ते मंडळीला तरुण मित्रमंडळीला सप्ताह आयोजक संयोजकाला यजमानाला सगळ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन करतो. आपल्याला सांगायची गरज नाही. आज कितवा दिवस म्हणले तुम्ही? 5वा. आपण सगळ्यांनी 4 दिवस झाले सगळ्यांनी ऐकलं असेल. 22 तारखेला काय झाले रामराज्य काही उणे आम्हासी धरणी धरे पिके गाई वळल्या मसी राम वेळोवेळा. आपण भाग्यवान माणसा. तुमच्या आमच्या देखत प्राणप्रतिष्ठा होती. आपण स्वाभिमानाने सांगू शकतो आमच्या देखत देव बैसली सिंहासनी. आपल्या देखत भगवान सिंहासनावर आरूढ होणार आहे. 22 तारखेला सगळेजण मिळून हे तरुण मित्रमंडळ एक वेगळा आनंद निर्माण करा. आपण जसं दिवाळी साजरी करतो अशी आपल्या प्रभूच्या आगमनाने प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही दिवाळी साजरी करा असा संदेश देतो. पुन्हा एकदा गावकरी मंडळी आमचे कार्यकर्ते मंडळीनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आपल्या दर्शनात सुयोग घडून दिला त्यांना धन्यवाद देतो. आमचे आनंद चॅनलचे मालक आमचे परम मित्र त्यांनाही धन्यवाद देतो. ते दुसरे चॅनलवाले त्यांचं काही नाव सांगता येणार नाही. हां शोरगुंज हा यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलता बोलता हे काही सांगायची गरज नाही. झालेली सेवा पुन्हा एकदा ग्रामदैवताच्या चरणी. नाही तर काही जण बोलता बोलता काही चुकलं असेल ते आमच्या आता सगळ्यालाच माहिती आहे काय चुकलं काय
त्याच्यामुळं इथंच थांबतो. पुन्हा दुसरी एक सूचना अशी आहे बरं का, माझ्याबरोबर आलेले दादा एक कलाकार, आमच्या ह्या गुणीजनावर प्रेम करणारे माणसं माझ्या जीवनात एक उपक्रम केलेला आहे. आपण पाचपोर महाराजांच्या सान्निध्यातले माणसं आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून, माझ्याकडे स्वतः गोशाळा नाही, चांगलं आहे का, माझ्याकडं नाही, पण ज्यांच्याकडे गोशाळा आहे माऊली कृपेनं मी कीर्तनाच्या माध्यमातून आतापर्यंत गोमातेच्या चाऱ्याकरता लाखो रुपये गोशाळेवाल्याला दिलेले आहे. म्हणून सगळ्याला माझी एक विनंती आहे, बसणाऱ्या मंडळीला, माता बहिणी, पुरुष मंडळीला, बालब्रह्मचारी निष्कलंक ब्रह्मचारी जयराम बाबा भोसले यांचे शिष्य अर्जुन महाराज, त्यांची गोशाळा आहे, आमच्याकडे डबा आहे. माता बहिणी पुरुष मंडळीला एक विनंती, 3 गोष्टीची सेवा करा. स्वतःची माता पिता, दुसरी धरणी माता आणि तिसरी गो माता. कळत न कळत संकटाला कुठं काम येईल त्या गोमातेच्या चाऱ्याकरता आपण उदार अंतकरणाने सहकार्य करा असा संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली